किचनमध्ये नीताताई आलेले. नीताताई, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि पुढच्या वर्षी तुम्ही प्रेसिडेंट होणार आहात, त्याबद्दल मी तुमचं आत्ताच धन्यवाद आणि तुमचं कारकीर्द जोरात हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. बरं, मला सांगा, हा आपण आता काय बनवणार पदार्थ? मी आज बनवणार आहे बटाटा ब्रेड दही कटलेट. बटाटा ब्रेड दही कटलेट. हो हो हो. हा कुठे शिकलात तुम्ही? हा माझ्या आईकडनं मी शिकले. बर, ओके. मला साहित्य सांगता काय काय? बटाटा घेतलाय उकडलेला आणि तो चांगला कुस्करून घेतलेला आहे. ओके. हे दही आहे, साखर आहे, कांदा आहे बारीक चिरलेला, कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे आहे तिकडे, नंतर कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, कॉर्नफ्लोअर आहे, नंतर राई आहे, जिरे पावडर आहे, धने पावडर आहे, चाट मसाला आहे, मीठ, नंतर लाल तिखट आहे, हळद आहे आणि हे ब्रेड स्लाइस आहे. मला एक तुम्ही सांगा, तुम्ही कॉर्पोरेट होतात ना? हो, मी पालघरचे कॉर्पोरेटर होते. बरं, कॉर्पोरेटचा कालावधी किती? 5 वर्षाचा? 5 वर्षाचा. या 5 वर्षात तुम्ही काय काय पालट केलं तुमच्या मतदारसंघाचा? तुमचा मतदारसंघ कुठला होता? माझा मतदारसंघ आमचा 5 पासूनचा एरिया होता, लोकमान्य नगर म्हणतात त्याला. बरं, तरी किती वर्ष झाली पण? म्हणजे मला आता हे 3रं टेन्युअर सुरू आहे. ओके. म्हणजे ज्यावेळेला नगरपालिका स्थापन झाली त्या वर्षीची मी पहिली नगरसेविका होती तिकडची. ओके ओके. पण 5 वर्षाच्या तुमची जी कारकीर्द होती त्यातला एखादा आनंदाचा क्षण आठवतो? आनंदाचा क्षण म्हणजे एक सिमेंट कॉन्क्रीटचा रोड जो माझ्या टेन्युअर मध्ये झालेला आहे, तो त्याच्यानंतर तसा रोड पुन्हा कधीही झाला नाही आणि तो तेव्हापासून आतापर्यंत अबाधित आहे. आणि त्याच्यानंतर कित्येक रस्ते झाले आणि कित्येक रस्त्यांची वाट लागली, पण तो रस्ता हो अजूनही तसाच्या तसा आहे. त्यामुळे माझं नाव बरंच निघतं त्यावर. मग हे गुपित सांगा ना जरा आज. गुपित म्हणजे बरंच माझं लक्ष होतं त्या गोष्टीकडे आणि मेन कॉन्ट्रॅक्टर्स चांगले मिळाले आणि तो शिवसेनेचा म्हणजे कॉर्पोरेशनचा जो नगर परिषदेचा पहिलाच कालावधी होता त्याच्यामध्ये एक ते छान काम होऊन गेलंय की लोक अजूनही माझं नाव काढतात. दर्जावर तुमचं बारीक लक्ष? दर्जावर लक्ष होतं. नीताताई आमच्या किचन मध्ये आहेत आणि आमची तयारी कंप्लीट झालेली आहे, बरोबर आहे की नाही? आता काय करायचं? मला पहिल्यांदा काय करायचं सांगा. प्रथम मला एक बाउल लागेल मोठा. ओके. हा जो उकडून कुस्करलेला बटाटा आहे तो प्रथम मी या बाउलमध्ये घेणार आहे. बरं. काही घातलेलं नाही मी आता सध्या. बरं. आपल्याला आता थोडं पाणी लागेल. आता हा जो बटाटा घेतला याच्यामध्ये आपण ह्या पाण्यात भिजवायचे आहेत ब्रेडच्या स्लाइस. जास्त भिजवायचे नाही, थोड्याशा डीप करायच्या. म्हणजे काय, हा ताजा ब्रेड आहे ना, त्यामुळे पटकन पाणी घेतोय तो. त्याच्यात कांदा टाकायचा आहे. ह्याच्यातच घालायचं? लाल तिखट टाकायचं आहे, हळद, मीठ, नंतर आता धने जिरे पावडर, जिरे पावडर, कॉर्नफ्लोअर थोडंसं, कोथिंबीर. आता हे सगळं साहित्य मिक्स करायचंय चांगल्या प्रकारे. आणि हे चांगलं झालं तरच पुढचा पदार्थ चांगला होणार आहे. हो, है ना? येस. आता आपण ह्याचे कटलेट बनवायचे. कटलेटचा तुम्हाला जसा शेप पाहिजे तसा तुम्ही बनवू शकता. ओके. आणि तुम्हाला किती जाडे पाहिजे काय पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. 4-5 झाले. आता आपण हे तळायला घेऊया. येस. चांगले लालसर आणि सोनेरी झालेत. गॅस बंद करायचा का? बंद करूया आता. कारण काय, सगळा पदार्थ आपला म्हणजे बटाटे आहेत, ब्रेड आहेत, हे जास्त व्हायला वेळ लागणार नाही कारण बटाटा पण उकडून घेतलेला आहे आपण. बरोबर. आता हे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता ते आपण काढायचे. ओके. आपले आता हे पॅटीस तयार झालेले आहेत. आता काय करायचं? आता आपल्याला दह्याच्या फोडणीची तयारी करायची आहे. बरं. आता कढीपत्ता, मिरच्या टाका पहिले. आपण उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत. हां. आता कढीपत्ता आणि बस. आता हा तडका आपण दहीत टाकणार आहोत, दह्यामध्ये. क्या बात आहे. आता आपण ह्याच्यात काढायचं ना? हो, सर्व करायचं.
हे जे दही आहे ते पहिल्यांदा मी साखर आणि मीठ घालून घोटून घेतलेलं आहे, चांगलं म्हणजे साखर आणि मीठ घालून. हा, ओके. चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे ते. हा, कारण जर आपण असंच दही टाकलं ना तर ते योग्य दिसत पण नाही आणि खायलाही बरोबर लागत नाही. बरोबर. क्या बात है. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे गार्निशिंगसाठी. कुठलाही पदार्थ कोथिंबीरीशिवाय चांगला दिसतच नाही आणि स्वादिष्ट होतही नाही. Yes. आता हा चाट मसाला आहे. हा, हे जिरे पावडर आहे. ओके, रेडी टू सर्व. येस. थँक्यू. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. दही बटाटा ब्रेड कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेस, साखर, दही, उकडून कुस्करलेला बटाटा, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, कॉर्नफ्लोर, चाट मसाला, धनेपूड, जिरेपूड, मोहरी, तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये कुस्करलेला बटाटा घ्यावा, त्यामध्ये पाण्यात भिजवून कोरड्या केलेल्या ब्रेड स्लाइसेस, कांदा, तिखट, हळद, मीठ, धणे जिरे पूड, कॉर्नफ्लोर आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणाचे कटलेट्स करून ते खरपूस तळून घ्यावे. तेलामध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. ही फोडणी फेटलेल्या दह्यामध्ये एकजीव करावी. एका प्लेटमध्ये कटलेट्स घेऊन त्यावर फेटलेलं दही, कोथिंबीर, चाट मसाला आणि जिरेपूड घालून डिश सर्व्ह करावी.